माझा लाडका भाऊ मरणाच्या दारात उभा असताना ह्या अजितदादाला मी रस्त्यावर त्यांची लाडकी बहीण उभारली होती आरक्षणाची ओळणी मागण्यासाठी, पण अजितदादाने 2 वेळा मी त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. अजितदादाने ह्या लाडक्या बहिणीची दखल घेतलेली नाही. तुम्हाला मराठीच्या असणाऱ्या जाणीवीची जाणीवच नाही. ठाकरे साहेबांनी जाणीवपूर्वक आमचा अवमान केला. त्यांनी भूमिका चुकीची आणि वेगळी घेतली. त्याबद्दल आम्ही थेट अजितदादा पवारांशी आता बोलणार आहे. आज नाही भेटलो म्हणजे काय आम्ही त्यांच्यापाशी पोहोचू शकत नाही अशातला राग नाही. पण तालुक्यात येत असताना साहेब यावलकर साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. यावलकर साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. राऊत साहेबांनी साखरे साहेबांनी मला धरून मला मारहाण केली. माझं घड्याळ कुठलंय असू दे, त्याचा विषय नाही. अक्षरशः त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा बांधवांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मराठा बांधवांकडून मावळ येथील चंद्रमौळी चौकात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न झाला. यावेळी मराठा बांधवांनी शर्ट काढून अजित पवार यांना निवेदन देण्यासाठी थांबले होते. त्यावेळी निवेदन देण्यासाठी थांबलेल्या मराठा बांधवांना पोलिसांनी समजाव केला. त्यानंतर अजित पवार यांचा ताफा जात असताना मराठा बांधवांनी घोषणाबाजी केली. यावेळी महामार्गावर काही काळ तणावपूर्ण स्थिती होती. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे रविवारी माहोळ दौऱ्यावर आले होते. यावेळी सोलापूर पुणे महामार्गावर चंद्रमौळी येथे मराठा बांधवांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अजित पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला आहे. तर असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.